आपल्या फॅन्टसी वर्ल्डमध्ये 2 टाईपचे सुपर हिरो आहेत. एक टाईप सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन. 21व्या शतकात नव्याने मोठे झालेले हे सुपर हिरोज आपल्या कल्पना विश्वावर अधिकाधिक राज्य करू लागले. आणि दुसरा टाईप गरिबांचा वाली, दीनांचा कैवारी असे सुपर हिरो म्हणजे झोरो, रॉबिन हुड, जे आपल्याला आपल्यातलेच एक वाटतात. मराठी इंडस्ट्रीला भावलेत ते दुसऱ्या टाईपचे सुपर हिरो, कारण ते जास्त सायफाय नाही आहेत आणि कम्प्लीट फिल्मी आहेत. मराठीचा पहिला सुपर हिरो बाजी हा गरिबांचा मसीहा बनून येणार आहे. बाजीचा टीजर ट्रेलर नुकताच रिलीज झालाय आणि हा टीजर ट्रेलर तुमची उत्सुकता नक्कीच वाढवतोय. आणि त्याची ही काही कारण. कारण क्रमांक 1, काव्यात्मक प्रयोग. ट्रेलरची सुरुवात एका दमदार कवितेने होते, ज्यात आपला सुपर हिरो काय आहे याची चाहूल मिळते. खास ट्रेलर साठी तयार करण्यात आलेली ही कविता आपल्याला नक्कीच आपल्या फॅन्टसी दुनियेत घेऊन जाते. पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून दौडत येईल आता संकटात सापडलेल्या दीनांचा रक्षण करता. तो लुप्त होता कुठे माहित नव्हतं कोणा, पण येत आहे आता तो धूमकेतू पुन्हा. कारण क्रमांक 2, श्रेयसचे 2 वेगळे लुक्स. टीजर मध्ये आपल्याला श्रेयसचे 2 लुक्स दिसतात. एक जुन्या काळात घेऊन जाणारा, जिथे चेहरा झाकून 2 डोळ्यांनी दुनियेवर नजर ठेवणारा बाजी पाठीवर ढाल तलवार घेऊन तयार आहे. आणि दुसरा लुक अगदी सध्याचा, अगदी रावडी अवतारात. त्यामुळे चित्रपटात ट्विस्ट नक्कीच आहे. कारण क्रमांक 3, लव्ह स्टोरी. दीनांचा कैवारी, लोगों का मसीहा. बाजीची ही ओळख जरी असली तरी बाजीचा लव्ह इंटरेस्ट या कथेतला आणखी एक ट्विस्ट रिव्हील करतोय. गौरी, अमृता प्ले करत असलेलं हे कॅरेक्टर आणि बाजीने तिच्यासाठी म्हटलेला हा संवाद. बाजीने एकदा तुझा जीव वाचवला होता ना, मी तुझ्यासाठी रोज मरायला तयार आहे गौरी. त्यामुळे ही कथा नक्की कोणाभोवती फिरते ही उत्सुकता लागून राहते. कारण क्रमांक 4, बाजीची शस्त्रे. सुपर हिरोकडे त्याची स्वतःची खास शस्त्रे असतात. बाजीकडे त्याची ढाल तलवार तर आहेच, शिवाय त्याच्या अर्बन लुकमध्ये त्याच्या हातात हातोडा देखील आहे. शिवाय तो सफेद घोड्यावरून गावात एंट्री करतोय. कारण क्रमांक 5, 8 पाट नगर. बॅटमॅनची गॉथम सिटी किंवा आर्खेम सिटी किंवा सुपरमॅनचा मेट्रोपॉलिस शहर, तशीच बाजीची ही कथा एका 8 पाट नगरात घडते, एका काल्पनिक गावात. त्यामुळे या 8 पाट नगराची एक वेगळी कहाणी असेल. तर ही होती 5 कारणं ज्यामुळे या चित्रपटाचा टीजर ट्रेलर आपल्या डोळ्यात भरतो. बाजीचा हा टीजर ट्रेलर तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.